जवळ ऑफिशियल रेकॉर्ड्स आहे 50,035 गुन्हे दाखल झालेले. हे NCRBचा रेकॉर्ड आहे. 2024 यायचं आहे, अजूनही आलेलं नाही आहे. शक्यतो फेब्रुवारी महिन्यात येतं. तर तुम्ही बघा, सर्वात जास्त जर एफेक्टेड जर तुम्ही बघितलं तर उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आहे टॉपला. आणि पोलिसिंगमध्ये पण, सायबर गुन्हेगारीचा पोलिसिंगमध्ये पण हे 3 स्टेटस पुढे फारसा. आता हळूहळू दुसरे स्टेट सगळे येत आहेत. हे काही मुद्दामून मी एक मेजर केस स्टडीज कोट करतोय. फायनान्शियल गेन हा सर्वात मोठा पर्पस आहे सायबर क्राईमचा. इझिएस्ट वे. सर्वात मोठा कारण काय कोणी सांगू शकता का म्हणून सायबर क्राईममध्ये जास्तीत जास्त फायनान्शियल फ्रॉड होतं? 2-3 कारण आहे, पण सर्वात इम्पॉर्टंट कारण काय? स्टुडंटपैकी एनॉनिमिटी. समोरचा माणूस कोण आहे, काय आहे, त्याची ओळख आपल्याला आत्तापर्यंत समज घेता येत नाही. तुम्ही ते वापरता काय ते नंबर आले की नावं येतं. आय वॉन्टेड टू नो दॅट. काय ते किती ट्रू आहे ते? ऑफिशियली बँड ॲप्लिकेशन आहे, माहिती आहे तुम्हाला ते? ऑफिशियली बँड ॲप्लिकेशनला तुम्ही ट्रू समजून इन्स्टॉल करतात. इकडची सगळी माहिती त्यांना आयता पुरवतात आणि समोरच्याचं फक्त नाव घेतात. ते पण ते काय, जे 4 लोकांनी ठेवलेलं आहे त्याचं नाव ते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी विकास नाईक म्हणून तुम्ही माझा नंबर डायल केलात, विकास नाईक गॅरंटी आहे ते येणार नाही. ते नाव कोणी काय सेव्ह केलेलं आहे किंवा इंटरनेटच्या डिरेक्टरीमध्ये काय नावाने प्रसिद्ध झालं ते नाव खेचून तुम्हाला दाखवणार आणि तुम्हाला वाटतं की समोरच्याची ओळख मिळाली तुम्हाला. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. पण 60% रिझल्ट आहे. कम्प्युटर असल्यामुळे 60% गॅरंटीड रिझल्ट आहे. 40%च मिस्टेक आहे. मोठं मन आहे तुमचं. 40% रिझल्ट इज नॉट मॅटर. फर्स्ट क्लास पास झालं तरी बस. हेच टार्गेट असतं ना. तो इधर भी फर्स्ट क्लास आहे ना. 60% बहुत हो गया. 40% बेईमानी चलता है. एस्पियोनाज कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात कॉन्फिडेन्शियल माहिती लीक करून हे मॅक्झिमम घोटाळे टेंडर साईडला, गव्हर्नमेंट टेंडर साईडला सर्वात जास्त होतं किंवा गव्हर्नमेंट साईडला सर्वात जास्त एस्पियोनाज होतं. कुठले त्यांचा प्रोजेक्ट आहे हे लीक केलं आणि नंतर कळालं की नको ते लोक पण ह्याच्यात आपल्याला फिट इन करून पार्टिसिपेट करत आहे. पॉलिटिकल आयडिओलॉजिकल मोटिव्स तुम्ही बघा, हे मॅक्झिमम चाललं आहे. फेसबुक अण्णा हजारे मुवमेंटपासून आपल्याला बघायला मिळालं फेसबुकच्या माध्यमातून की मॅक्झिमम पॉलिटिकल मुवमेंट सक्सेसफुल सोशल मीडियावर आहे आजच्या दिवसात. पूर्ण भारतभर सगळेच मी अण्णा टोपी घालून झेंडे घेऊन फिरत होते. त्यावेळी मला दिसलं आपला देश खरंच 24 तास कसं वापरतोय. एवढं वेळ यांना आहे, साधं झाडू मारून कचरा उचलून टाकत नाही, पण मी अण्णा टोपी घालून प्रचार नक्कीच करतात. अण्णाचं ते गुण नाही घेतलं स्वच्छता अभियानचं. सो यू कॅन अंडरस्टँड हे मोटिवेशन कुठल्या स्तरावर जाऊ शकतो. पर्सनल मोटिव्ह सगळ्यांचा आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल इकडे बसलेले काही ना काही आपलं नेगेटिव्ह साईड एकदा तरी व्यक्त करून आहे सोशल मीडियावरती. एखाद्या वेळी नाराजगी व्यक्त करून आहे, भाषा हे असेल पण त्याच्यावरती ट्रोल केलं गेलं आहे. पर्सनल मोटिव्ह असं कोणी नाही सोशल मीडियामध्ये आहे आणि माझा पर्सनल मोटिव्ह काहीच नाही आहे. चुकून माकून मी माझ्यासाठी पण नाही वापरू शकत, कारण मी पण एखादा प्लॅटफॉर्म नाही वापरत तर दुसऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये मी फार ॲक्टिव्ह आहे. इंस्टाग्राम मी वापरू नये कारण काय, फक्त केसेससाठी. फेसबुक मी वापरून काय, फक्त केसेससाठी. पोस्टिंग काही येत नाही, सगळ्यांचं पोस्टिंग माझ्यासमोर येतं. व्हॉट्सअप पण मी वापरू नये माझा वैयक्तिक कारणासाठी, पण मी ग्रुप्समध्ये भरपूर ॲक्टिव्ह आहे. ऑपॉर्च्युनिझम तुम्ही बघा, मॅक्झिमम टेक्नॉलॉजी सर्वात जास्त एक्सप्लॉइट करून फक्त सायबर क्रिमिनलचं आपण कमी. आपण टाईम वेस्ट करू नये, ते टाईम युटिलाइज करू नये आणि ते टाईम तुमचं वेस्टिंगवरती पॅटर्न स्टडी करून तुमच्यावरती हे करतात. हे सगळे जेवढे प्लॅटफॉर्म्स आहे त्यांच्याकडे अजून एक सॉफ्टवेअर आहे, तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, सँडबॉक्सिंग म्हणतात ते. इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गोष्टीचा सर्वे घ्यायचा आहे, तुम्ही त्या सँडबॉक्सिंगमध्ये घ्या, रजिस्टर करा, त्यातल्या सगळं माहिती, तुमचं डेमोग्राफिक डिटेल्स टाका, लातूर टाका आणि तुम्ही जिओग्राफी मार्क करा. या ठिकाणी फेसबुक वापरणारे लोक कुठल्या प्रकारचे आणि काय बघतात, कुठल्या गोष्टींमध्ये जास्त त्यांचं
आवड निवड आहे ह्याची सगळी माहिती त्यांना तुम्हाला सँडबॉक्सिंगमध्ये मिळते आणि त्याच्यानंतर गुन्हेगार ते अभ्यास करून तुमच्यावरती त्या प्रकारचे गोष्टी त्या कंटेंटचा मध्ये इन्सर्ट करून तुमच्याकडनं गुन्हा घडवतात. म्हणजे तुम्हाला कळतसुद्धा नाही की हे चुकून कुठून आला. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. आता एखाद्या वेळी तुम्ही ॲप घेतलात, मिंत्रा ॲमेझॉनवरती घेतलात, कुठलं तरी एक सेल लागलं होतं, कुठलं तरी तुम्हाला एक वस्तू आवडली, तुम्ही बघितलात, दुसऱ्या तिसऱ्या क्षणाला कुठल्याही वेबसाईट घ्या, तेच ॲडव्हर्टाइजमेंट सारखं येणार. एवढं सोपं झालं आहे. तर तुम्ही इमॅजिन करा क्रिमिनल्सला पण तुम्हाला घेऊन त्यांच्याकडे वळवायला किती वेळ लागणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा पुढच्या 2-3 दिवसात तुम्ही निर्णय घेतातच ते शॉपिंग करायचा. का? ते सारखं सांगतं प्राईस डाऊन. काही झालेलं नसतं. 1000 रुपयाचं वस्तू असतं, तिथे 5000 वाढवतात आणि 2500ला विकतात. आपण बघितलं 1000 असतं, पण आपल्यावरती परिणाम काय आहे? अरे 2500 पैसे कमी झाले, 50% कमी झाले, प्राईस वाढत जातात. तुम्ही क्लोज ऑब्झर्व केला कुठलीही गोष्ट ते तुमच्याकडनं काढतात. माझं वैयक्तिक एक्झाम्पल आहे. स्विगी वापरायचो मी, 3 वर्ष वापरलं, 0 फीस सगळं आहे. आता मी एकही वस्तू मागवतो ना, किमान मला 60 रुपये लागतं. आणि जे काही मी व्यंजनं मागवतो घरी त्याच्यावरती 20-30 रुपये वाढलेलंच असतं, कमी नसतं. हे मला कधी कळलं? माझा मुलगा यावेळी बोलला, अरे तुला एवढं काय जास्त आहे? आम्ही काहीतरी विचार केला की बर्गर खाऊया, यायचा आधीचीच गोष्ट. तर तो बोलला तुला किती म्हणतोय? मला 552 रुपये. मला 364 म्हणतंय. मी म्हटलं एकच रेस्टॉरंट, एकाच घरी, 2 वेगळं सर्व्हिस ऑपरेटर, 2 वेगळं मोबाईल. त्याला 364 मध्ये, मला 552 मध्ये. त्यांना कळून चुकलं याचं डिपेंडन्सी झाला आहे, ह्याच्याकडनं लोबाडा पैसे. आणि त्यांना हे कळून चुकलं आहे ह्याचा वय कमी आहे, ह्याला अजूनही सवय लागलेली नाही आहे, तो तिथे भटकून फिरेल, ह्याला सवय लावण्यासाठी 364 विका. मुलांकडनं फारसं येत नाही. का नाही येत? त्याचं कारण काय आहे? मुलं नेव्ही आहे, कोलंबस आहे, त्यांची आतली कोलंबस संपतच नाही. ते कधी वास्को दा गामा आहे, कधी कोलंबस आहे. त्यांचं एक्सप्लोरिंग टॅलेंट एवढं असतं की एक गोष्टी नियमितपणे काहीतरी कर म्हटलं की त्यांना बोर होऊन जातं. सर मजा नाही राहिला आता ह्याच्यात. मला बाबा तुझा मजाच्या चक्करमध्ये आम्ही सजा कापू. मुलींना काही नाही, मुलींना सांगितलं हे करायचं. ते मुन्नाबाईचा डायलॉग मारतात ते, बाईने बोला करने का ज़्यादा दिमाग नहीं लगाने का, जब वो दूसरा बोलेगा तभी वो करने का. बिकॉज दे आर. म्हणून मॅक्झिमम सायबर बेस मॉनिटरिंगमध्ये बँकिंग रेग्युलेशन्स म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा हाय लेवल मॉनिटरिंग आहे, मॅक्झिमम मुली यशस्वी आहे सायबर सिक्युरिटी याच्या ट्रेंडमध्ये. राईस इन मोबाईल स्पेसिफिक सायबर थ्रेट जास्त आहे. तुमच्या हातात बघा तुम्ही, तुम्हाला एक ना एक थ्रेट येऊन जाऊन आहे, हे सांगायची गरज नाही. डेटा प्रायव्हसी लॉ आत्ता इतक्यात ऑगस्ट महिन्यात आलेलं आहे. सगळे सायबर IT ॲक्ट म्हणत आहेत. खरं अर्थाने आता तुम्हाला डेटा प्रायव्हसीवरती प्रॅक्टिस आणि डेटा प्रायव्हसीवरचं सेशन घेणं गरजेचं आहे. हे माझा शेवटचं इनपुट आहे तुम्हाला. कारण डेटा इज एव्हरीथिंग टुडे. जर तुमचा डेटा लीक झाला, तुमच्यावरती कुठलाही घातक हमला होऊ शकतो, तुमचा डेटाचा गैरवापर होऊ शकतो. आणि ते एकदा डेटा तुमचा इंटरनेटमध्ये गेला तुमचा परत काही येणार नाही. ते परमनंट आहे, एक लक्षात घ्या. तुम्ही डिलीट करणार, तर तुमचं इंटरनेटचं अस्तित्व तुम्ही सहजासहज मारू शकत नाही. ते तिथे राहतं आणि बरेच काळ राहतं. आणि जर त्याच्यावर पण कोणीतरी ते सेव्ह करून ठेवलं तर ते तर आजीवन राहणार. म्हणजे खरंच तुम्हाला अमर व्हायचं असेल तर तुम्ही इंटरनेटवरतीच जगा, इथे जगू नका. आणि खरंच चांगलं जगायचं असेल आणि सोसायटीला चांगलं करायचं तर इथे जगा आणि इंटरनेटवरती कमी जगा. म्हणजे मर्यादित जगा, कमी नका, मर्यादित जगा. आणि बोलतो ना, सूझबूझ के साथ बी माइंडफुल अँड थॉटफुल व्हेन यू आर ऑन इंटरनेट. Just don't be careful or don't be carefree, be careful. This is my final words of my lecture. Jai Hind.